मी प्रचंड टूर गेलेले, 10-10 दिवस, 15-15 महिना बाहेर राहिलेले. पण पहिल्यांदा असं घडलंय की 8व्या-9व्या दिवशी हिच्या आठवणीने माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. टॉम अँड जेरी भांडतात, पण ते आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात नाही, तरी ते भांडत एकत्रच राहतात. एकमेकांशिवाय ते अधुरे, तसे आम्ही नेहमी. तेजस असं मला चिडवायचं, जर मुलगी झाली नाही तर तू माहेरी निघून जायचं. आई दिसली माझ्या खांद्यावर जरी असली आणि आईचा आवाज ऐकला कुठेतरी की असं होतं, कहाँ गए मेरे करण अर्जुन, कहाँ गए, असं होऊन ते तिकडे निघून जातं. मी जरा थोडी शिस्तीची कडक थोडी आहे, ते तर तिच्या वडिलांनाही माहितीये, त्याच्याही बाबतीत करते ती शिस्त लावते मी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आज खरं तर दिवाळीची पहिलीच सुरुवात झाली आहे आणि कमाल कार्यक्रम खरं तर या कुटुंबाने आमच्यासाठी ठेवलेला. आमच्यासाठी म्हणजे त्यांच्याच कुटुंबासाठी आम्ही थोडासा एक भाग होतो. खूप छान वाटलं आणि आता मला असं वाटतं खूप दमलात. हो, खूप दमलोय खरं तर, पण दिवाळी सुरू झाली आहे म्हटल्यानंतर पुढचे 4 दिवस अजून धमाल करायची आहे आणि मालिका येऊ घातली आहे, त्यामुळे ती सुद्धा दिवाळी संपल्या त्याचा लॉन्च आहे. त्यामुळे बापरे, एनर्जी अशी आम्ही घेतोय कुठून तरी युनिव्हर्सकडनं आणि स्वामींकडनं, असं चाललंय आमचं. यात सगळ्यात दमली आहे, पण भांडायला कधी दमत नाही. हा, बोल. दिवाळी चांगली जाऊ दे ना माझी. पण बरं, मला सगळ्यात आधी सांगायचं, पहिल्यांदा स्वतःचं वाक्य मागे घे. तुम्ही छोटेसे पार्ट नाही आहात या कुटुंबाचे, तुम्हीही सगळ्यात मोठे पार्ट आहात. कारण का आजपर्यंत जे काही बाहेर म्हणजे स्पेशली कलाकारांसाठी किंवा प्रोड्युसरसाठी एका सिरियल चालण्यामागे, मूवी चालण्यामागे जे काही असतं त्यांचं तुमचाही खूप मोठा हातभार असतो. कारण की तुम्ही जी लोक आहात ती आमचा मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोचवता. त्याबद्दल मी सगळ्या तुम्हा मीडियावाल्यांचं थँक्यू म्हणतो. आणि मी या कारणाने मी सगळ्यांना हे सांगेन की सगळ्यांना वाटतं तुमचं काम खूप सोपं आहे, पण नाही, अजिबात नाही आहे. आम्ही स्वतः बघितलेलं आहे हे किती मेहनत करत असतात. ह्यांना किती तास कुठे उभं राहावं लागतं, कधी कधी खायला मिळत नाही, पाणी मिळत नाही, वॉशरूमची कधी सोय नसते, वाट बघावी लागते. त्यामुळे भरपूर इश्यूज असतात ह्यांचे. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्या मीडियावाल्यांना थँक्यू. कारण की तुमच्यामुळे आज ही इंडस्ट्री पण जी चालू आहे ही ह्याच्यामध्ये खूप मोठा हातभार तुमचाही आहे. आणि हॅट्स ऑफ टू युअर पेशन्स. हा, सिरियसली. तर त्यामुळे हा विचार करू का ॲटलिस्ट देसाई आणि राऊत कुटुंबासाठी तुम्ही जे आहात, यू गाईज आर ऑलवेज अ फॅमिली. तुम्हाला कधी निमंत्रण आमच्या कार्यक्रमाचं नाही आलं तर असं समजू नका तुम्ही इन्व्हायटेड नाही आहात. तुम्ही हक्कानी या. मग ते दिवाळी असो, गणपती असो, बारसं असो, लग्न असो, आमच्या कुटुंबात जे काही असेल हे तुम्ही ऑलवेज निमंत्रित आहात. हे तुमच्यासाठी म्हणजे सगळे मीडियावाल्यांसाठी. पण खरंच आहे, या कुटुंबात येताना कधीच असं मनात कोणतीही शंका येत नाही आणि असं नेहमीच असं हक्काने यावंसं वाटतं. पण आज मी खरं तर तुमच्या दोघांना असं म्हणजे सॅल्यूट करते खरं तर. कारण की हे घर आता आल्यावर त्यांनी मगाशी खूप सुंदर वाक्य म्हणाले, ते प्रोडक्शन हाऊस आहे आणि घरातलं बाळ, ह्या सगळ्याचं हे घर नक्कीच असं दिसून येतं आता ते. पण त्यामागे खूप मेहनत सध्या सुरू आहे. जेव्हा आपला चित्रपटही येतो, मालिकाही येते, एक मालिका सुरूही असते, हे सगळं करताना ना मला खरंच तुमच्या दोघांकडे बघताना असं वाटतं कसं हे करता तुम्ही. ही बघा, ही आमची हिरोईन आली. येस, आणि तिची ही पहिलीच दिवाळी आहे. येस, आत्ता आम्ही झोपेतून उठलोय. की नाही मनी, झोपेतून उठली ना का बबडी. मला असं वाटतं सगळ्यात जास्त एनर्जी आता ती तुम्हाला देते. हो, म्हणजे मी कायम म्हणते की हे सगळं जे घडतंय ना आता, खरंच आमच्या घरी लक्ष्मी आली आहे आणि तिच्या आशीर्वादामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणजे जेव्हा आम्ही दोघंही थकून घरी येतो तेव्हा फक्त आमची चिकू म्हणजे आमची मांजर, ती आमच्याकडे अशी धावत यायची आणि आजही येते. तर ते बघून फार छान वाटायचं की आज थकवा गेला. आता त्यात आमच्या मॅडम पण आलेल्या आहेत, त्यामुळे तीही जेव्हा या दोघी समोर येतात तेव्हा असं वाटतं की अरे चला, आता जोश कमी नाही पडला पाहिजे, डबल स्पीडमध्ये काम करायला पाहिजे. येस, आणि मगाशीच मी ऐकलं की 10 दिवसांनी बाबा जेव्हा मुलीला भेटतो तेव्हा एक वेगळी फिलिंग असते. मला त्याविषयी ऐकायचं आहे. 10 दिवसापासून कामात होते आणि 10 दिवसांनी मुलीला येऊन पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय घडतं नेमकं. बेसिकली मी पहिल्यांदा म्हणजे मी टूर भरपूर करतो म्हणजे ऑफिसच्या कामांसाठी वगैरे. आता
गेल्या 3 वर्षांमध्ये प्रोडक्शन हाऊससाठी मी प्रचंड टूर गेलेले आहे, 10-10 दिवस, 15-15 महिना बाहेर राहिलेले आहे. पण पहिल्यांदा असं घडलंय की 8व्या-9व्या दिवशी हिच्या आठवणीने माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि म्हणून मी हिला व्हिडिओ कॉल पण करत नव्हतो, कारण की ही दिसली असती तर मी अजून फुटलो असतो. त्यामुळे मी हिलाही व्हिडिओ कॉल केला नाही कोणाला. आपलं आठवण आली की CCTV मधनं फक्त बघायचो ती काय करते वगैरे, ते त्याच्यातच मी आनंद मानायचो. त्याच्यानंतर शर्मिष्ठाची इच्छा होती की थोडं थांबू तिथे, जरा रेस्ट करून गोष्टी. पण माझं आणि तिचं भांडण चालू होतं. म्हटलं 10 दिवसात तुला 2दा चान्स मिळालाय मुंबईला जाऊन हिला भेटायचा. म्हटलं मला नाही भेटायला चान्स मिळालाय. म्हटलं मी निघतोय, तुला यायचं तर ये. म्हटलं मला कधी एकदा तिला भेटतो असं झालेलं आहे. आणि आल्यानंतर सगळ्यात आधी चिकूला, कारण की भले ती मांजर असली तिला कळतं की कोणाकडे पहिल्यांदा गेलेलं आहे आणि ती रुसते, हे आम्हाला जाणवतं त्या गोष्टी. त्यामुळे आधी तिच्याकडे गेलो, तिला 5 मिनिटं जवळ घेतलं, खेळलो. आणि त्याच्यानंतर या मॅडमकडे येऊन हिला पहिल्यांदा मिठीत घेतलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा ते 10-11 दिवस स्ट्रेस होता, म्हणजे कारण की 8 ते 9 दिवस आम्ही नाईट शूटच करत होतो. एकदा तर 23 तासाचं शेड्यूल लागलं होतं. 23 तास नॉनस्टॉप सगळी लोक काम करत होते, सगळे कलाकार, तंत्रज्ञ जे कोण होते, बॅक स्पॉट दादा, सगळे 23 तास काम करत होते. ह्या सगळं थकणं जे होतं, 8-9 तासाचा प्रवास, कारण की मध्ये ट्रॅफिक, पण तो सगळा थकवा हिच्या एका स्माईलनी गेला. तिने बघितलं, आता ती ओळखायला लागली आहे, बाबा आले, आई आली, ते एकदा तिचं हसणं बघितलं, माझा सगळा थकवा निघून गेला. आणि मी इनफॅक्ट रात्री 2 वाजेपर्यंत हिच्यावर खेळत बसलो. हॅलो, हाय मम्मी, कशी करते? पण मला ताई सांग की लग्नाला 5 वर्ष झाल्यावर जेव्हा मूल घरात येतं आपल्या, तेव्हा नवऱ्यामध्ये किती बदल होता तुला? हो, होतात. लक्ष थोडं तिकडे डायव्हर्ट होतं. थोडं नाही भरपूर. हो, ते बघा. त्यामुळे काय मी म्हणेन की येस, प्रायोरिटीवर नक्कीच आता दोघांच्याही रुंजी आलेली आहे. त्यामुळे आमच्या दोघांचाही काय म्हणतो पण की एक बॉन्ड अजून घट्ट झाला, जो 5 वर्षापूर्वी होता, 5 वर्षात होता, तो रुंजी आल्यामुळे अजून घट्ट झाला. त्यामुळे नक्कीच तो बदल घडतोच. रुंजीची पहिली दिवाळी कशी सुरू आहे सध्या? बापरे, रुंजीसाठी आम्ही विचार करत होतो की 5 दिवस आता काय 5 वेगवेगळे कपडे घेऊया का, काय करूया. पण त्याच्या आत आम्ही एक ड्रेस घेतला, बाकीची घ्यायची गरजच पडली नाही, कारण आईने आणलाय, तिच्या मावशीने म्हणजे सुप्रियाने आणून दिले कपडे. हे याच्यातच तिचे सगळे कपडे मिळाले. 4 कपडे बदलू शकेल एवढी अख्खी दिवाळी निघेल तिची. एवढे कपडे आलेले. तिला आनंद दिसतोय तिच्या तो तोंडावर आता. त्यामुळे ती छान यावेळेला रुंजी म्हणजे सगळं एन्जॉय करते. प्लस ती गाणी असू देत किंवा तिला खूप लहानपणापासून म्हणजे अगदीच आता ती 9 महिन्याची, पण अगदीच जन्मली तेव्हापासून तिला आम्ही म्युझिक ऐकवतोय सतत, की तिच्या कानावर चांगलं म्युझिक पडायला पाहिजे, चांगलं संगीत पडायला पाहिजे. म्हणजे माझा खूप असा अट्टाहास होता, माझा आजही आहे की बालगीतं ठेवूया, म्हणजे ऐकवूयाच, पण त्याचबरोबरीने लता दीदी त्यांची गाणी किंवा आपण किशोर कुमार यांची सायलेंट गाणी, त्यांची उडती गाणी, रफी साहेब, ह्या सगळ्यांची गाणी ऐकू देत, कानावर पडू देत. तिला कळत काहीच नसेल, पण रिदम कळेल, त्याच्यामुळे आवाज कळेल. आणि हेच वय आहे त्यांचं ग्रास्पिंग करण्याचं. तर आम्हाला फार असं वाटतंय की हे असं व्हावं. त्यामुळे ती आवाजाला अजिबात घाबरली नाही. वर पण ती पूर्ण त्या सगळ्या माहोलमध्ये व्यवस्थित भरपूर आवाजात उभी होती. वा, म्हणजे तिची तर आता पहिली दिवाळी आहे, पण लग्नानंतरची पहिली दिवाळी तुझी कशी होती? अरे बापरे, म्हणजे माझी तर लग्नाची पहिली दिवाळी अजूनही आठवते. कमालीची होती. आणि त्यात मात्र काही फरक पडलेला नाही. तेजस ना, म्हणजे मला तेजस भेटायच्या आधी, म्हणजे भेटल्यानंतर रादर त्याच्या बहिणींनी, भावांनी मला सांगितलं होतं की तेजस ना, जसं तुला आज आहे ना तसाच तो कायम असणार बघ तू, तो काही चेंज होत नाही वगैरे वगैरे. आणि मी त्याला उगाच चिडवायला आणि कधी कधी रुसण्यासाठीचे कारण असतात, काही नाही तू बदललाय असं वगैरे मी करत असते. पण तो खरंच अगं नाही बदललाय. म्हणजे काहीतरी गिफ्ट
हे काही माझ्यासाठी फार असं महत्त्वाचं नाही, पण लक्षात ठेवून ते आणणं किंवा ते देणं किंवा लक्षात असणं ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. मग मला तो एक गजरा आणि एक चॉकलेट पण खूप होतं माझ्यासाठी. मला काही कपडेच पाहिजेत, किमती वस्तू पाहिजेत असं काही नसतं. तो कालच आम्ही बाहेर गेलो होतो, तर पहिल्या दिवाळीला त्यांनी जसं सरप्राईज म्हणून, म्हणजे आम्ही साड्या घेतल्या 1-2 आणि तो स्वतःच्या चॉईसचे एक अचानक एक तिकडे काउंटरवर ठेवून देतो. सो ते तसं त्याने तेव्हा पहिल्या वर्षी केलं, दुसऱ्या वर्षी केलं आणि मला हे चालूच होतं. तर सेम कालही आम्ही गेलेलो आणि काल आमच्या दोघांच्याही आया ज्या आहेत त्यांच्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो. पण त्याच्यानंतर त्याने ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर त्याने माझ्यासमोर बॅग ठेवली आणि तो म्हणाला तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट दिलंय ना, दिवाळीचं गिफ्ट दिलंय. कोण शेजारच्या कोण देणार, इथेही भांडायला सुरुवात. अरे ते नाही केलं ना तर आम्हाला घास घशाखाली उतरणार नाही आणि तेच प्रेम आहे असं मला वाटतं. कारण कायम गुडी छान 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 आणि मग एक पटकन मोठं भांडण आणि वाट लागायची. तसं काही करू नये. टॉम अँड जेरी भांडतात पण ते आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात नाही तरी ते भांडत एकत्रच राहतात. हो, एकमेकांशिवाय ते अधुरे तसे आम्ही आहोत. नक्कीच. आणि मगाशी वरती एक वाक्य ऐकलेलं मी की घरात लक्ष्मी आली आहे आणि लक्ष्मी आल्यावर खूप भरभराट होते आणि तशीच आता हो, हे वाक्य जेव्हा भावाकडनं येतंय काय सांगायचं आता, ही लक्ष्मी आल्यावर किती बदल झालाय आणि आता खरंच किती सुखकर झालंय असं मला तर स्वतःहून दिसतंय. हो, खूप 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 सुखकर झालंय आयुष्य. कारण मी म्हटलं ना की काहीतरी वेगळंच घरात वातावरण होऊन जातं बाळ आल्यानंतर आणि ते झालेलं आहे. थकवा निघून जातो, एक ऊर्जा मिळते, एक शक्ती मिळते आणि स्पेशली मुलगी घरात आल्यानंतर तर म्हणजे काय मजाच मजा असते. म्हणजे नेहमी तेजस असं मला चिडवायचं, जर मुलगी झाली नाही तर तू माहेरी निघून जायचं. नॉर्मली आपल्याकडे उलटं असतं की मुलगा झाला नाही तर माहेरी जा असं असतं, पण तेजस असतं की मुलगी झाली नाही तर माहेरी जा. पण तेच ना, आता इंटरव्ह्यू सुरू असतानाही जो तिकडे तुम्ही बघू शकता बाबाचा आणि मुलीचा जो काही बॉन्ड आहे तो सुरूच आहे. सो तो असाच राहणार आहे. आणि आता आम्हाला लवकरच रुंजी जेव्हा बोलेल तेव्हा लवकरच आपण पुन्हा एकदा तिघं इंटरव्ह्यू करू. त्या वाक्याची वाट बघत होतो, तो मोठा पॉज होता ना, मला भीती वाटत होती रुंजीची बहीण दुसरीची बहीण वगैरे. नाही बाबा असं काही नाही, एकच आहे, ही लक्ष्मी आहे पण दुसरी आंबाबाई पण आहे. हा बाई, आमचं रूप वेगवेगळे रूप आमच्याकडे येतात सगळी. बट एनिवेज पण खरंच म्हणजे एक खूप छान वाटतं. तिची जी स्माईल, आवाज जरी ऐकला ना तरी एक टेन्शन निघून जातं. पण हे जे दिसतंय ना बॉन्ड, हे वेगळं बॉन्ड आहे. पण ह्याच्यासमोर आई दिसली ना की ते आईकडे वळतं सगळं. ते दिसत नाही फक्त, पण ते लगेच आई दिसली माझ्या खांद्यावर जरी असली आणि आईचा आवाज ऐकला कुठं तरी की असं होतं, कहाँ गए मेरे करण अर्जुन, कहाँ गए, असं होऊन ते तिकडे निघून जातं. रुंजी आता मोठी झाल्यावर नेहमीसारखा एक प्रश्न विचारणार, आई लाड करते जास्त की बाबा, कोण आवडतं हे लवकरच विचारतात. आवडणार आहेत कारण मी जरा थोडी शिस्तीची कडक थोडी आहे. ते तर तिच्या वडिलांनाही माहितीये, त्याच्याही बाबतीत करते ती शिस्त लावते मी. ही दिवाळी खरंच खूप छान आहे आणि तुम्ही आमची दिवाळी खूप छान केली. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.